तोडक कारवाई आता स्थगित करण्यात आलेली आहे। पालिकेने आता 6 दिवसांची मुदत दिलेली आहे। सरकारने शांततापूर्ण पद्धतीने हे सगळं प्रकरण हाताळावं असं आवाहन सुद्धा आता वर्षा गायकवाड यांनी केलंय। काँग्रेसचे अनेक नेते या ठिकाणी सध्या उपस्थित आहेत आणि या सगळ्या स्थानिकांना त्यांनी माघारी जाण्याचं आवाहन करताना आपण बघतोय। ही कारवाई आज जी होणार होती ती आता थांबवण्यात आलेली आहे। अधिकचा 6 दिवसांचा वेळ देण्यात आलाय, त्यामुळे ही जी सगळी कागदपत्र आहेत त्यांची पाहणी केली जाणार आहे। कारवाई सध्या थांबवण्यात आली आहे, त्यामुळे इथे शांतता प्रस्थापित व्हावी याचं आवाहन केलं जात आहे। तर या सगळ्या जमावाला घरी परत जाण्याचं आवाहन केलं जात आहे। महानगरपालिकेच्या गाड्या या ठिकाणावरून परत आता जाणार आहेत। आजची ही जी कारवाई होती ती सध्या स्थगित झालेली आहे। गेल्या 3 तासांपासून आपण बघतोय धारावीमध्ये काहीसं तणावपूर्ण असं वातावरण तयार झालेलं होतं। 25 वर्षांपासूनच्या या जुन्या मशिदीला इथलं जे काही बांधकाम आहे ते काही बांधकाम इथलं अवैध आहे असं समोर येत होतं आणि त्यानंतर महानगरपालिका त्यावरती कारवाई करणार होती। मात्र या सगळ्या स्थानिकांनी त्याला विरोध केला। त्यानंतर काहीशी तणावाची परिस्थिती निर्माण झाली। मोठा पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा होता। वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया सुद्धा आपण बघितलेल्या आहेत आणि या सगळ्याबद्दल आता पोलिसांशी वर्षा गायकवाड यांनी बातचीत केलेली आहे। त्यासोबतच या मशिदीचे जे ट्रस्टी आहेत त्यांच्यासोबतही बैठक झालेली आहे। राजकीय नेत्यांनी काय म्हटलंय आपण बघूयात। स्थिती निर्माण झाली आहे। मशिदीचा भाग पाडण्यासाठी अधिकारी आले होते आणि वाद झाला। त्याच्यावरती गृहमंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे। काही प्रमुख लोक धारावीतले सर्व पक्षीय आयुक्तांना भेटलेले आहेत, नेत्यांना भेटतायत। शांतपणे मुंबईमध्ये दुर्दैव आहे की सातत्याने महाराष्ट्र सरकार हे सातत्याने लॉ अँड ऑर्डर याच्या बाबतीत गृह मंत्रालय पूर्णपणे फेल झालेलं आहे। रोज चॅनलवर हिट अँड रन, ड्रग्ज, कोयता गँग आणि आता तणावपूर्ण वातावरण हे सातत्याने कोण होतंय? ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष त्यांचे सहकारी पदाधिकारी आणि त्यांचे मित्रच पक्ष, तो काय नवीन शब्द आज निघालाय, वाचाळवीर। भारतीय जनता पक्ष सत्तेत असल्यावरच वाचाळवीर कसे या राज्यात येत आहेत ह्याचाही अभ्यास कोणीतरी केला पाहिजे। धारावीमध्ये जिहादी मानसिकतेचं उत्तम प्रदर्शन आज तिकडच्या जिहाद्यांनी केलेलं आहे। तेव्हा तिकडच्या जिहाद्यांनी आज ते अतिक्रमण तोडायला दिलं नाही आणि त्याचबरोबर मुंबई महापालिकेच्या गाड्या पण फोडल्या। ही जी काय अरेरावी आणि ही जी काय दादागिरी आहे त्यांनी त्यांच्या पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये जाऊन दाखवावी। हे आमचं हिंदू राष्ट्र आहे। आता या ठिकाणावर निघतात। आपण जर बघितलं धारावीमध्ये कारवाई करण्यासाठी आलेल्या पालिकेच्या गाड्या आता पुन्हा या ठिकाणावर रवाना होत आहेत। आपण जर बघितलं तर पालिकेच्या गाड्या या ठिकाणावर काढण्यात येत आहेत आणि लोकांनी आता टाळ्या वाजवलेल्या आहेत। या ठिकाणी कारवाईसाठी आलेल्या गाड्या ज्या आहेत त्या या ठिकाणावर काढण्यात आलेल्या आहेत आणि आता आपण जर बघितलं तर पोलीस जे आहेत ते हा जो जमा होता त्यांना या ठिकाणावरून जाण्यासाठी विनंती करीत आहेत। एकूणच वर्षा गायकवाड असतील किंवा जे इतर नेते या ठिकाणी आलेले होते त्यांनी देखील नागरिकांना विनंती केलेली आहे की या ठिकाणी आपल्याला 6 ते 7 दिवसाचा अवधी महानगरपालिकेने दिलेला आहे। त्यामुळे ह्या ज्या या ठिकाणी जी गर्दी झालेली होती ती कमी करा। पालिकेच्या गाड्या रवाना झालेल्या आहेत आणि पुढील 6 ते 7 दिवसात या संपूर्ण प्रकरणी आता जे मशिदीचे ट्रस्टी आहेत ते या ठिकाणी कोर्टामध्ये जाणार आहेत आणि पुढील कारवाई जी आहे ती न्यायालयात होईल अशी माहिती जी आहे ती या नेत्याकडून मिळालेली आहे। त्यामुळे पुढे काय कारवाई होते हे पाहणं देखील गरजेचं आहे। कॅमेरा पर्सन हेमंत प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई। तर सध्या धारावीमधली ही परिस्थिती आपण बघतोय। शांततेचं वातावरण सध्या धारावीमध्ये प्रस्थापित केलं जात आहे। ज्या कारवाई करण्यासाठी गाड्या आलेल्या होत्या त्या सगळ्या गाड्या आता परत गेलेल्या आहेत। महानगरपालिकेच्या या सगळ्या गाड्या होत्या। मशिदीचा बेकायदेशीर भाग तोडण्यावरून या ठिकाणी वाद निर्माण झाला होता। पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी प्रशांत बडे आहेत आपल्यासोबत। प्रशांत, आपण बघतोय तुम्ही दृश्यांच्या माध्यमातून पोहोचवताय की या गाड्या आता परत निघालेल्या आहेत। आपण जर माझ्या मागे बघितलं तर याच गाड्या सकाळी महानगरपालिकेच्या कारवाई करण्यासाठी आलेल्या होत्या। 5 ते 6 गाड्या या महानगरपालिकेच्या कारवाई करण्यासाठी आलेल्या होत्या। 5 ते 6 गाड्या या महानगरपालिकेच्या होत्या।
आणि या ठिकाणी या गाड्या आता रवाना झालेल्या आहेत, पुन्हा त्यांच्या वॉर्डमध्ये रवाना झालेल्या आहेत. सकाळी जर आपण बघितलं तर याच गाड्या या ठिकाणी या पब्लिकने अडवलेल्या होत्या आणि आता या सगळ्या गाड्या सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी पोलीस प्रशासन या ठिकाणी आपण बघितलं तर पोलीस प्रशासन सज्ज आहे आणि जी गर्दी या रस्त्यावर झालेली होती ती देखील पोलिसांनी आता पांगवण्यास सुरुवात केलेली आहे. या कारवाईसाठी आलेल्या गाड्या ज्या आहेत त्या पुन्हा वॉर्डमध्ये रवाना होत आहेत आणि एकूणच आपण जर बघितलं तर या ठिकाणी पोलीस आता रस्त्यावर आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि इथे जी काही गर्दी या ठिकाणी जमलेली होती ती पांगवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस रस्त्यावर आलेले आहेत. राज्य राखीव पोलीस दल असेल, त्याचबरोबर धारावी पोलीस असतील आणि जे राखीव पोलीस या ठिकाणी आलेले होते ते या ठिकाणी या गर्दीला आता पुढे पुढे घेऊन जात आहेत. इथूनच काही अंतरावर साधारणतः आपण 100 ते 150 फूट जर पुढे बघितलं तर या ठिकाणी तो मॉब आहे जो धारावी 90 फीट रस्त्यावर बसून आहे आणि आता पोलिसांनी या ठिकाणी लोकांना विनंती करायला सुरुवात केलेली आहे की या सगळ्या स्थितीमध्ये 6 ते 7 दिवसाचा अवधी जो आहे तो मुंबई महानगरपालिकेने दिलेला आहे आणि त्यामुळे आता सगळ्यांनी हा रस्ता मोकळा करावा यासाठी पोलीस प्रशासन जे आहे ते या सगळ्या मॉबला या ठिकाणी बाहेर काढताय. आपण जर बघितलं तर मागे हा संपूर्ण परिसर जो आहे धारावी पोलीस स्टेशनच्या पुढे जिथे शेकडोच्या संख्येने नागरिक होते तो परिसर आता रिकामा करण्यात आलेला आहे आणि जो मशिदीच्या समोर बसलेला मॉब आहे आता तिकडे पोलीस रवाना झालेले आहेत आणि एकूण इथला रस्ता जो आहे तो आता लवकरात लवकर मोकळा करण्यासाठी पोलीस प्रयत्नात आहेत. अगदी धन्यवाद प्रशांत या सगळ्या अपडेट्ससाठी. तर सध्याची ही धारावीमधली दृश्य आपण बघतोय. जो जमाव जमलेला होता त्या सगळ्या जमावाला हळूहळू पांगवलं जातंय. या सगळ्या जमावाला आता घरी जाण्याचं आवाहन केलं जातंय कारण आजची जी कारवाई होणार होती ती आता स्थगित झालेली आहे. महानगरपालिकेने आणखी 6 दिवसांचा वेळ वाढवून दिलेला आहे. यानंतर मशिदीचे ट्रस्टी जे आहेत ते या सगळ्या प्रकरण घेऊन कोर्टामध्ये सुद्धा जाणार असल्याचं कळतंय. तर सध्या काँग्रेसचे नेते या भागामध्ये उपस्थित आहेत. नसीम खान, वर्षा गायकवाड हे नेते या ठिकाणी आहेत. या नेत्यांनी सुद्धा इथल्या सगळ्या नागरिकांना घरी जाण्याचं आणि शांततेचं आवाहन केलेलं आहे. धारावीमध्ये आपण बघतोय जवळपास 3 तासांपासून ही तणावाची परिस्थिती निर्माण झालेली होती. इतक्या वर्षांपासून जर इथे ही मशीद आहे तर तिच्यावरती तोडक कारवाई कशासाठी अशी भावना इथल्या नागरिकांची होती. पुन्हा एकदा प्रशांतकडे जाऊयात. प्रशांत, आपण बघतोय गाड्या तर एका बाजूने रवाना झालेल्या आहेत मात्र दुसरीकडे ज्या 90 फूट रोडवरती जो जमाव आधीपासून बसलेला होता त्यांना सुद्धा आता घरी जाण्याची विनंती केली जाते. प्रशांत, आपण जर बघितलं तर 90 फूट रस्ता जो आहे तो धारावीचा मुख्य रस्ता आहे आणि त्यामुळे ह्या रस्त्यावर अगदी सकाळपासून या ठिकाणी जे नागरिक बसले होते त्यांना आता पोलीस बघितलं तर संपूर्णपणे या ठिकाणी संपूर्ण हा रस्ता आता मोकळा करण्याचं काम जे आहे ते पोलिसांनी करण्यास सुरुवात केलेली आहे. खरं तर पोलीस स्टेशनच्या समोरचा जमाव पांगवण्यात आलेला आहे मात्र सगळ्यात मोठं काम इथून जर माझ्या मागे बघितलं तर ते आहे सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे ज्या ठिकाणी मशीद आहे त्या ठिकाणी. प्रशांत, अगदी काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवते. या सगळ्याविषयी पोलिसांचं नेमकं काय म्हणणं आहे त्यांची प्रतिक्रिया ऐकूया. आज जो निष्कासन की कार्रवाई थी वो आज के लिए बीएमसी ने स्थगित कर दी है. अभी धारावी में पूरी तरह से शांति बनी हुई है और जो नागरिक जो यहाँ पे जमा हुए थे वो अब अपने अपने घर जा रहे हैं. थैंक यू. चलिए प्लीज 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 हमें काम करने दीजिए प्लीज. गाड़ी पे भी तोड़फोड़ की गई थी. हम वेरीफाई करेंगे थैंक यू. ऑफकोर्स कोणत्याही चुकीच्या कुठलीही गोष्ट व्हेरीफाय झाल्याशिवाय कुठलीही अफवा पसरू नका. कोणीही अफवांवरती विश्वास ठेवू नका. कायदा आणि सुव्यवस्था आपल्याला अबाधित ठेवायची आहे. थैंक यू. किसी भी अफवाहों पर, किसी भी मिसलीडिंग इंफॉर्मेशन पे वेरीफाई बिना करते हुए कोई भी विश्वास ना रखे और शांतता और सुव्यवस्था बनाए रखे सारे धारावी करून से ही अपील है. थैंक यू. चलिए. तर पोलिसांनी सुद्धा शांततेचं आवाहन केलेलं आहे. सध्याची इथली परिस्थिती शांततापूर्णच आहे. तणाव जो होता तो निवळलेला आहे आणि आजची कारवाई होणार नाहीये त्यामुळे कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका असं आवाहन सुद्धा पोलिसांनी केलं आहे. आणि या सगळ्याविषयी प्रशांत बढे आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देत होते. प्रशांत, तुमचे सुद्धा आभार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.